Hello everyone. Today we are going to discuss about the type 2 hypersensitivity reaction with the help of blood transfusion reaction. In our previous lectures, we have already discussed about the different types of hypersensitivity. According to Gell and Coombe classification, hypersensitivities are divided into 4 different types, and out of that, today we are going to discuss about the type 2 hypersensitivity reaction. In the type 2 hypersensitivity reaction, it mainly involves the antibody mediated destruction of the foreign cell. So antibody mediated destruction of foreign cell म्हणजे काय तर whenever any foreign cell containing and foreign antigen on its surface enter inside the human body, if the antibodies against that antigen is present, the antigen antibody complex will get formed on the surface of that फॉरेन सेल. आता सेलच्या सरफेसवर तयार झालेला जो अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स आहे, इट ॲक्टिवेट द डिफरंट सेल्स अँड डिफरंट सिस्टीम्स ऑफ द इम्यून सिस्टीम. फॉर एक्झाम्पल, in case of type 2 hypersensitivity reaction, such antigen antibody complexes activate the ADCC, that is antibody dependent cytotoxic cell. This antibody dependent cytotoxic cell, it causes the lysis of that foreign cell. It causes the lysis of the foreign cell. Antigen antibody complex also activate the complement system. We know that when the complement system get activated, the result of it causes the lysis of the foreign cell. का लायसिस होतं? कारण कॉम्प्लिमेंट सिस्टीम जेव्हा ॲक्टिवेट होते, ती ज्या सेलच्या सरफेसवर ॲक्टिवेट होते, त्या सेलच्या सरफेसवरती काय तयार करते? मेम्ब्रेन अटॅक कॉम्प्लेक्स. म्हणजे सिम्पल शब्दात सांगायचं तर ती त्याच्यावर एक पोर तयार करते की ज्याच्यामुळे सेलचं डिस्ट्रक्शन होतं. सो इन केस ऑफ टाईप 2 हायपरसेन्सिटिव्हिटी, मेनली IgG and IgM class of antibodies are responsible for the lysis of the cell, and these antigen antibody complexes activate the different system like the complement system and the cells like antibody dependent cytotoxic cell. मग अशा ज्या कोणत्याही रिॲक्शन्स आहेत, हायपरसेन्सिटिव्हिटी रिॲक्शन आहेत की ज्याच्यात अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स एका सेलच्या सरफेसवर तयार झाले आणि त्याच्यामुळे आपण म्हणूया सेलचं डिस्ट्रक्शन होतं आहे आणि आपल्याला हायपरसेन्सिटिव्हिटी रिॲक्शन दिसत असतील, तर त्या सगळ्या रिॲक्शनला आपण कशा स्टडी करतो तर टाईप 2 हायपरसेन्सिटिव्हिटीच्या अंडर स्टडी करतो. So there are different examples in which we observe the same mechanism of type 2 hypersensitivity. टाईप 2 हायपरसेन्सिटिव्हिटीचाच मेकॅनिझम आपण वेगवेगळ्या केसेसमध्ये बघतो. फॉर एक्झाम्पल, वी कॅन very basically explain the type 2 hypersensitivity reaction with the help of blood transfusion reaction. ब्लड ट्रान्सफ्युजन रिॲक्शनच्या मदतीने आपण काय करू शकतो? हायपरसेन्सिटिव्हिटी रिॲक्शनला खूप चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करू शकतो. सो टाईप 2 हायपरसेन्सिटिव्हिटीचा मेकॅनिझम आपल्याला आणखी कुठे कुठे दिसतो तर त्याचं एक्झाम्पल आहे, एक म्हणजे ब्लड ट्रान्सफ्युजन रिॲक्शन. ब्लड ट्रान्सफ्युजन रिॲक्शनमध्येही 2 टाईपचे ब्लड ट्रान्सफ्युजन रिॲक्शन आपल्याला बघायला मिळतात. फर्स्ट टाईप आहे ज्याला आपण म्हणतो ABO इनकम्पॅटिबल ब्लड ट्रान्सफ्युजन रिॲक्शन. ज्या ABO इनकम्पॅटिबल ब्लड ट्रान्सफ्युजन रिॲक्शन्स आहेत त्या कशा असतात? इमिजिएट टाईप असतात. आता ABO इनकम्पॅटिबल ब्लड ट्रान्सफ्युजन रिॲक्शन म्हणजे काय तर ABO इनकम्पॅटिबल मीन्स जर समजा रेसिपियंट आणि डोनर ह्यांचा ब्लड ग्रुप वेगवेगळा असेल आणि त्यांच्यात जर ब्लड ट्रान्सफ्युजन केलं तर त्यावेळेचं जे ब्लड ट्रान्सफ्युजन आहे त्याला ABO इनकम्पॅटिबल ब्लड ट्रान्सफ्युजन म्हणतात. फॉर एक्झाम्पल, समजा डोनरचा ब्लड ग्रुप आहे B आणि रेसिपियंटचा ब्लड ग्रुप आहे A, तर B ब्लड ग्रुपचं रक्त जर तुम्ही A ब्लड ग्रुप असलेल्या रेसिपियंटमध्ये जर ट्रान्सफ्युजन केलं तर त्यानंतर ज्या रिॲक्शन होतात त्याला आपण म्हणतो ABO इनकम्पॅटिबल ब्लड ट्रान्सफ्युजन रिॲक्शन. आणि ह्या सगळ्या रिॲक्शन्स कशा आहेत? ऑल दीज रिॲक्शन्स आर इमिजिएट टाईप ऑफ रिॲक्शन. ब्लड ट्रान्सफ्युजन रिॲक्शनमध्ये आपल्याला आणखी टाईप 2 हायपरसेन्सिटिव्हिटी मेकॅनिझम कधी दिसतो तर दुसऱ्या ज्या प्रकारच्या ब्लड ट्रान्सफ्युजन रिॲक्शन आहे ज्याला आपण म्हणतो ABO कंपॅटिबल ब्लड ट्रान्सफ्युजन रिॲक्शन. आता ABO कंपॅटिबल ब्लड ट्रान्सफ्युजन रिॲक्शन म्हणजे कधी कधी आपण 2 इंडिव्हिज्युअलचा ब्लड ग्रुप ब्लड ट्रान्सफ्युजनच्या आधी चेक करतो आणि सिमिलर ब्लड ग्रुप असलेलाच आपण काय करूया, डोनर आणि रेसिपियंट सिलेक्ट करतो. म्हणजे डोनरचा ब्लड ग्रुपसुद्धा काय आहे? A आहे आणि रेसिपियंटचा ब्लड ग्रुपसुद्धा काय आहे? A आहे. पण तरीसुद्धा काही मायनर ॲलिलिक डिफरन्समुळे त्यांच्यामध्ये काही ब्लड
ट्रान्सफ्युजन रिॲक्शन्स आपल्याला बघायला मिळतात. अशा ज्या सगळ्या रिॲक्शन्स आहेत त्यांना आपण काय म्हणतो, ABO कंपॅटिबल ब्लड ट्रान्सफ्युजन रिॲक्शन. आणि ऑल सच कंपॅटिबल ब्लड ट्रान्सफ्युजन रिॲक्शन्स आर डिलेड टाईप, म्हणजे आपल्याला सिम्पटम्स दिसायला थोडासा वेळ लागतो. इमिजिएट टाईप म्हणजे इनकम्पॅटिबल ब्लड ट्रान्सफ्युजन झाला जायला विदिन ॲन आवर, एका तासाच्या आत और विदिन 2 to 3 hours आपल्याला काय दिसतात, क्लिनिकल मॅनिफेस्टेशन दिसतात. मात्र ABO कंपॅटिबल ब्लड ट्रान्सफ्युजन रिॲक्शनच्या केसमध्ये आपल्याला साईन आणि सिम्पटम्स दिसायला थोडे दिवस द्यावे लागतात. म्हणजे आफ्टर 2 to 6 days युजली वी ऑब्झर्व द क्लिनिकल मॅनिफेस्टेशन ऑफ कंपॅटिबल ब्लड ट्रान्सफ्युजन रिॲक्शन. सेकंड एक्झाम्पल की ज्याच्यात आपल्याला टाईप 2 हायपर सेन्सिटिव्हिटीचाच मेकॅनिझम बघायला मिळतो ते म्हणजे हिमोलायटिक डिसीज ऑफ न्यूबॉर्न, ज्याला आपण म्हणतो इरिथ्रोब्लास्टोसिस फिटालिस. आणि थर्ड टाईप आहे त्याला आपण म्हणतो ड्रग इंड्युस्ड हिमोलायटिक ॲनिमिया. कधीकधी आफ्टर द ट्रीटमेंट ऑफ सर्टन ड्रग, काही ड्रग घेतल्यानंतर काही इंडिव्हिज्युअलमध्ये हिमोलायसिस दिसतं. हे हिमोलायसिस होतं कशामुळे, ड्यू टू द बाइंडिंग ऑफ दॅट ड्रग ऑन द सरफेस और बाइंडिंग ऑफ दॅट ड्रग विथ द प्रोटीन्स विच आर प्रेझेंट ऑन द सरफेस ऑफ RBCs. मग हा जो मेकॅनिझम आहे त्याला आपण काय म्हणतो, ड्रग इंड्युस्ड हिमोलायटिक ॲनिमिया. So in all these 3 examples, means in case of blood transfusion reaction, hemolytic disease of newborn and drug induced hemolytic anemia मध्ये आपल्याला काय दिसणार आहे, जो मेकॅनिझम आहे ज्या होणाऱ्या आपण म्हणूयात की सेलचं डिस्ट्रक्शन ज्या मेकॅनिझमने होणार आहे तो मेकॅनिझम सेम आहे आणि त्याला आपण म्हणतो टाईप 2 हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन. So before studying the type 2 hypersensitivity reaction with the help of blood transfusion reaction, we should know what is blood group आणि कशाच्या बेसिसवर ह्युमनच्या ब्लडचं ग्रुपिंग केलं जातं. सो आपण बघितलं किंवा आपल्याला माहिती आहे की ह्युमनचं जे काही ब्लड आहे ते आपण 4 ग्रुपमध्ये डिवाईड करतो. ब्लड ग्रुपिंग आपण 4 ग्रुपमध्ये केलेलं आहे. ग्रुप A, ग्रुप B, ग्रुप AB अँड ग्रुप O. आता ह्युमनच्या ब्लडचं हे ग्रुपिंग कशाच्या बेसिसवर केलं आहे, तर ह्युमनच्या ब्लडचं ग्रुपिंग हे ऑन द बेसिस ऑफ द प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स ऑफ अँटीजन, त्याच आपण काय केलेलं आहे, हे ग्रुपिंग केलेलं आहे. म्हणजे आपण काय म्हणतो की एखाद्या इंडिव्हिज्युअलचा ब्लड ग्रुप A असेल, B असेल, AB असेल की O असेल, हे कशावर ठरतं, RBCsच्या सरफेसवर प्रेझेंट असलेल्या अँटीजनमुळे आपण त्याचा ब्लड ग्रुप ठरवतो. फॉर एक्झाम्पल आपण काय म्हणतो बघा, की ज्याचा आपण म्हणतो ब्लड ग्रुप A आहे, त्या ब्लड ग्रुप A असलेल्या इंडिव्हिज्युअलच्या RBCsवर आपण काय म्हणूयात, और इन अदर वर्ड समजा एखाद्या इंडिव्हिज्युअलच्या RBCsवर A अँटीजन असेल तर आपण त्या इंडिव्हिज्युअलचं ब्लड काय म्हणतो, A ब्लड ग्रुपचं ब्लड आहे असं आपण म्हणतो. जर समजा एखाद्या इंडिव्हिज्युअलच्या RBCsवर B अँटीजन असेल तर आपण त्याला काय म्हणतो, त्याचा ब्लड ग्रुप काय आहे, B आहे. If the individual express A and B both the antigen on its RBC, then आपण काय म्हणतो की त्या इंडिव्हिज्युअलचा ब्लड ग्रुप काय आहे, AB आहे. आता पुढे जायच्या आधी आपल्याला माहीत पाहिजे की A अँटीजन म्हणजे काय, B अँटीजन म्हणजे काय आणि कोणते मॉलिक्यूल A आणि B अँटीजन म्हणून काम करतात. सो ज्याला आपण अँटीजन A म्हणतो तो त्याचं नेचर काय आहे, तर N-ॲसिटिल गॅलॅक्टोसा अमाइन, म्हणजे तो एक कार्बोहायड्रेट आहे. दुसरा आपण ज्याला B अँटीजन म्हणतो ते काय आहे, तर D गॅलॅक्टोज. मीन्स N-ॲसिटिल गॅलॅक्टोसा अमाइन ॲक्ट ॲज अ A antigen while D galactose act as a B antigen. So if any individual express the N-acetyl galactosamine on its RBC, आपण काय म्हणू, that individual is belonging to the blood group A. If any individual express the D galactose on its RBC, तर आपण त्याला काय म्हणू, त्या इंडिव्हिज्युअलचा ब्लड ग्रुप काय आहे, B आहे. If the individual express both N-acetyl galactosamine and D galactose, तर आपण म्हणूया त्या इंडिव्हिज्युअलचा ब्लड ग्रुप काय आहे, AB आहे. आणि समजा एखाद्या इंडिव्हिज्युअलच्या RBCsवर A आणि B हे दोन्हीही अँटीजन ॲब्सेंट असेल तर त्या इंडिव्हिज्युअलचा ब्लड ग्रुप आपण काय म्हणतो, त्या इंडिव्हिज्युअलचा ब्लड ग्रुप आपण O आहे असं म्हणतो. म्हणजे एखाद्या इंडिव्हिज्युअलचा ब्लड ग्रुप काय असेल हे कशावर ठरतं, इट डिपेंड्स ऑन द टाईप ऑफ अँटीजन प्रेझेंट ऑन द सरफेस ऑफ RBC. आता RBCsवर कोणता अँटीजन आहे ह्याच्यावर ठरतं की त्या इंडिव्हिज्युअलच्या ब्लडमध्ये जो असलेला प्लाझ्मा आहे त्याच्यात कोणत्या अँटीबॉडीज असतील.
आपल्याला माहिती आहे ब्लडमध्ये काय आहेत, सेल्युलर आणि असेल्युलर पार्ट आहे. असेल्युलर पार्टमध्ये आपण म्हणतो 98% जे वॉटर आहे किंवा त्याच्यात जे आपण म्हणूयात की जो लिक्विड मॅटर आहे की ज्याच्यात हे सेल्युलर कॉम्पोनंट आपण म्हणूयात प्रेझेंट असतात, त्याला आपण काय म्हणतो, ब्लड प्लाझ्मा. आता त्या ब्लड प्लाझ्मामध्ये कोणत्या कोणत्या अँटीबॉडीज असतात, तर आपण म्हणूयात जर इंडिव्हिज्युअलचा ब्लड ग्रुप ए असेल तर त्याच्या RBCsवर अँटीजन कोणतं आहे, ए अँटीजन. तर आणि जर त्याच्या RBCsवर ए अँटीजन असेल तर त्याच्या प्लाझ्मामध्ये अँटीबॉडीज कोणत्या प्रेझेंट असतात, अँटी-बी अँटीबॉडीज प्रेझेंट असतात. जर एखाद्या इंडिव्हिज्युअलचं ब्लड ग्रुप बी असेल तर त्याच्या RBCsवर अँटीजन कोणतं प्रेझेंट आहे, तर त्याच्या RBCsवर अँटीजन प्रेझेंट आहे, बी अँटीजन. आणि त्याच्या प्लाझ्मामध्ये अँटीबॉडीज कोणत्या प्रेझेंट आहेत, तर अँटी-ए अँटीबॉडीज आहेत. एखाद्या इंडिव्हिज्युअलचा ब्लड ग्रुप जर AB असेल तर त्याच्या RBCsवर अँटीजन कोणतं प्रेझेंट आहे, बोथ ए अँड बी. मात्र त्याच्या प्लाझ्मामध्ये कोणत्याही अँटीबॉडीज प्रेझेंट नसतात. त्यानंतर आपण म्हणूयात ज्याचा ब्लड ग्रुप O आहे त्या इंडिव्हिज्युअलच्या RBCsवर नायदर ए नॉर बी अँटीजन इज प्रेझेंट. कुठलंच अँटीजन प्रेझेंट नाही आहे, अँटीजन इज ॲबसेंट ऑन द सरफेस ऑफ. लेट मी करेक्ट माय सेल्फ, अँटीजन ॲबसेंट म्हणजे पूर्ण अँटीजन नाही, H अँटीजन असतं, पण ए अँड बी अँटीजन जर ॲबसेंट असेल तर आपण त्याचा ब्लड ग्रुप काय म्हणतो, O आहे. आणि त्याच्या प्लाझ्मामध्ये अँटीबॉडीज कोणत्या असतात, तर अँटी-ए अँड अँटी-बी अँटीबॉडीज आर प्रेझेंट इन द प्लाझ्मा ऑफ द इंडिव्हिज्युअल. ज्याचा ब्लड ग्रुप O आहे त्याच्या प्लाझ्मामध्ये हे अँटीबॉडीज असणार आहेत आणि अँटीजन कुठलंही नाही. आता पुढची गोष्ट की आपण टाईप 2 हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन किंवा ब्लड ट्रान्सफ्युजन रिॲक्शन बघायच्या आधी ही गोष्ट माहीत पाहिजे की समजा माझ्या पूर्ण लाईफस्पॅनमध्ये मला कधीच ब्लड ट्रान्सफ्युजनची गरज पडली नाही, म्हणजे मला कधीच कुठलं बाहेरच्या RBCs माझ्या बॉडीमध्ये जर गेल्या नसतील तर माझा ब्लड ग्रुप A आहे आणि मग माझ्या प्लाझ्मामध्ये या अँटी-बी अँटीबॉडीज आल्या कुठून. जर मी कधीच ब्लड ट्रान्सफ्युजन रिॲक्शन माझ्यात झाल्या नसतील, मी कधीच कोणाचं ब्लड घेतलं नसेल, तर या अँटी-बी अँटीबॉडीज आल्या कुठून. तर आपल्याला माहिती आहे की ए आणि बी हे जे अँटीजन आहे हे अँटीजन नेचरने काय आहे, तर हे अँटीजन नेचरने कार्बोहायड्रेट आहे. आणि आपल्याला माहिती आहे की हे जे कार्बोहायड्रेट अँटीजन आहे, या कार्बोहायड्रेट अँटीजन आपण म्हणूयात की त्याच्यात क्रॉस रिॲक्टिंग अँटीजन खूप आहेत. म्हणजे ए आणि बी सारखं स्ट्रक्चर बऱ्याच सेलच्या मायक्रो ऑर्गॅनिझमच्या सरफेसवर सुद्धा ए अँटीजनसारखं स्ट्रक्चर असलेले अँटीजन आहेत, बी अँटीजनसारखं स्ट्रक्चर असलेले काय आहेत, अँटीजन आहेत. मग आपल्या नॉर्मल इंडिव्हिज्युअलच्या आपण म्हणूयात की गटमध्ये असे जे ऑर्गॅनिझम्स आहेत की ज्या ऑर्गॅनिझमच्या सरफेसवर ए अँटीजनसारखं दिसणारं अँटीजन आहे, बी अँटीजनसारखं दिसणारं अँटीजन आहे, त्या इंटेस्टाईनमधल्या फ्लोराच्या सरफेसवरच्या अँटीजनला काय होते, आपली इम्यून सिस्टीम एक्सपोज होते. किंवा वेन दीज बॅक्टेरिया गेट एक्सपोज टू द सेल्स ऑफ द इम्यून सिस्टीम. कोणते बॅक्टेरिया की ज्या आपल्या गटमध्ये आहेत, आलेत कुठून गटमध्ये, तर आपल्याला माहिती आहे की पूर्ण ह्युमनच्या बॉडीमधले जेवढे सगळ्या सेल्स आहेत त्याच्यापेक्षाही जास्त नंबरमध्ये आपल्या बॉडीमध्ये काय प्रेझेंट आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम प्रेझेंट आहेत आणि ते कमेन्सल्स म्हणून आपल्यामध्ये प्रेझेंट आहेत. मग अशा आपल्या गटमधले जे ऑर्गॅनिझम आहेत त्यांच्या सरफेसवर जर ए आणि बी अँटीजनसारखं स्ट्रक्चर असलेले अँटीजन जर प्रेझेंट असतील आणि असे ऑर्गॅनिझम जर आपल्या इम्यून सिस्टीमला एक्सपोज झाले तर आपली इम्यून सिस्टीम काय करते, त्याच्या अगेन्स्ट इम्यून रिस्पॉन्स तयार करते. आता ज्या इंडिव्हिज्युअलचा ब्लड ग्रुप काय आहे, ए आहे, त्याच्या आपण म्हणूयात गटमधला जो ऑर्गॅनिझम आहे त्याच्यावर दोन्ही अँटीजन प्रेझेंट आहेत. ए अँटीजनही प्रेझेंट आहे आणि त्याच्या सरफेसवर बी अँटीजनही प्रेझेंट आहे. आता इंडिव्हिज्युअलचा ब्लड ग्रुप काय आहे, ए आहे, त्यामुळे त्याच्या RBCsवर अँटीजन कोणतं आहे, ए आहे. आणि ए अँटीजन इम्यून सिस्टीम काय म्हणून कन्सिडर करते आहे, स्वतःच्याच RBCsवरच्या अँटीजनला आपली इम्यून सिस्टीम सेल्फ अँटीजन म्हणून कन्सिडर करते. त्यामुळे अशा ए इंडिव्हिज्युअलच्या गटमध्ये जर हा ऑर्गॅनिझम असेल की ज्याच्यामध्ये ए आणि बी हे दोन्हीही अँटीजन त्याच्या सरफेसवर आहेत तर त्याची इम्यून सिस्टीम फक्त कोणाच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज तयार करेल, द इम्यून सिस्टीम प्रोड्युसेस द अँटीबॉडीज ओनली अगेन्स्ट द बी अँटीजन बिकॉज द बी अँटीजन इज फॉरेन फॉर द इम्यून सिस्टीम. त्या बॅक्टेरियाच्या सरफेसवर ए अँटीजनही आहे, मात्र ते अँटीजन इम्यून सिस्टीम काय कन्सिडर करते, सेल्फ अँटीजन म्हणून कन्सिडर करते. कारण आपल्या इम्यून सिस्टीमकडे काय आहे, सेल्फ टॉलरन्स आहे, स्वतःच्याच अँटीजनच्या अगेन्स्ट ती कधीही इम्यून रिस्पॉन्स तयार करत नाही.
मग त्यामुळे ज्याचा ब्लड ग्रुप ए आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतात, अँटी बी अँटीबॉडीज दिसतात. जरी त्या इंडिव्हिज्युअलने त्याच्या लाईफ स्पॅनमध्ये कधीही ब्लड ट्रान्सफ्युजन रिॲक्शन झाल्या नसतील त्याच्यात, म्हणजे त्याने कधीही कुठल्या डोनरकडून दुसऱ्या ब्लड ग्रुपचं रक्त घेतलं नसेल, ब्लड घेतलं नसेल, तरीसुद्धा आपल्याला ज्याचा ब्लड ग्रुप ए आहे त्याच्या प्लाझ्मामध्ये काय दिसतात, दुसऱ्या अपोजिट अँटीजनच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज दिसतात. म्हणजे ब्लड ग्रुप जर ए असेल तर RBCsवर अँटीजन ए आहे, मात्र प्लाझ्मामध्ये अँटीबॉडीज कोणत्या आहेत, अँटी बी अँटीबॉडीज आहेत. लक्षात येते. आपण म्हणूयात ज्याचा ब्लड ग्रुप बी आहे अशा इंडिव्हिज्युअलच्या RBCsच्या सरफेसवर अँटीजन कोणतं आहे, बी आहे, मात्र त्याच्या प्लाझ्मामध्ये अँटीबॉडीज कोणत्या आहेत, अँटी ए आहेत. आता ह्याचं रिझनही तेच आहे. आपण म्हणूया हाच सेम ऑर्गॅनिझम आता कोणाच्या गटमध्ये प्रेझेंट आहे, तर बी ब्लड ग्रुप असलेल्या इंडिव्हिज्युअलच्या गटमध्ये प्रेझेंट आहे. तर त्यावेळी काय होईल, ज्याचा ब्लड ग्रुप बी आहे त्याची इम्युन सिस्टीम ह्या बी अँटीजनला सेल्फ अँटीजन म्हणून कन्सिडर करेल, मात्र ए अँटीजन त्या इम्युन सिस्टीमसाठी काय आहे, हे ए अँटीजन त्या इम्युन सिस्टीमसाठी फॉरेन आहे. त्यामुळे ज्याचा ब्लड ग्रुप बी आहे तो इंडिव्हिज्युअल काय करेल, त्याच्या गटमधल्या ऑर्गॅनिझमच्या सरफेसवर जे ए अँटीजनसारखं दिसणारं अँटीजन आहे त्याच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज तयार करेल. आणि त्यामुळे ज्याचा ब्लड ग्रुप बी आहे त्याच्या प्लाझ्मामध्ये आपल्याला काय दिसतील, अँटी ए अँटीबॉडीज दिसतील. आता ज्याचा ब्लड ग्रुप ए बी आहे त्या इंडिव्हिज्युअलच्या RBCsवर दोन्हीही अँटीजन आहेत, त्यामुळे हे दोन्हीही अँटीजन इम्युन सिस्टीमसाठी सेल्फ आहेत. त्यामुळे अशा इंडिव्हिज्युअलच्या गटमध्ये जरी हा ऑर्गॅनिझम असेल तरी ए आणि बी हे दोन्हीही अँटीजन तो इंडिव्हिज्युअल किंवा त्या इंडिव्हिज्युअलची इम्युन सिस्टीम सेल्फ अँटीजन म्हणून कन्सिडर करेल आणि त्याच्या अगेन्स्ट इम्युन रिस्पॉन्स डेव्हलप होणार नाही, की ज्याच्यामुळे आपल्याला तिथं काय दिसत नाहीत, अँटीबॉडीज दिसत नाही. पण ज्याचा ब्लड ग्रुप ओ आहे, ब्लड ग्रुप ओ केव्हा म्हणतो, की जेव्हा RBCsवर ए आणि बी दोन्हीही अँटीजन ॲब्सेंट आहेत, त्यावेळी ए आणि बी हे दोन्हीही अँटीजन ह्या इंडिव्हिज्युअलसाठी काय आहेत, फॉरेन आहेत. त्यामुळे त्या इंडिव्हिज्युअलमध्ये काय होईल, अगेन्स्ट बोथ ए अँड बी अँटीजन द इम्युन सिस्टीम विल प्रोड्यूस द इम्युन रिस्पॉन्स, आणि त्याचा रिस्पॉन्स म्हणून ती काय करेल, अँटी ए आणि अँटी बी अँटीबॉडीज तयार करेल. मग आपल्या ब्लडमध्ये प्रेझेंट असलेल्या ह्या ज्या अँटी ए और अँटी बी अँटीबॉडीज आहेत त्यांना आपण युजली काय म्हणतो, ऑल दीज अँटीबॉडीज आर कॉमनली बिलॉंग्स टू द आयसोहीमअग्लुटिनिन. त्यांना आपण काय म्हणतो, कुठल्या फॅमिलीला बिलॉंग करतात किंवा त्या अँटीबॉडीजला आपण काय म्हणतो, आयसोहीमअग्लुटिनिन्स. आणि ऑल दीज आयसोहीमअग्लुटिनिन्स आर मेनली ऑफ IgM क्लास ऑफ अँटीबॉडीज. ह्या अँटीबॉडीज कुठल्या क्लासच्या असतात, IgM क्लासच्या आहेत. त्यामुळे तुम्ही डायग्रॅममध्ये बघू शकता की ज्या आयसोहीमअग्लुटिनिन्स आहेत दे बिलॉंग्स टू द IgM क्लास ऑफ अँटीबॉडीज. सो आता ए बी अँड ओ ब्लड ग्रुप म्हणजे काय क्लिअर झालं. आपण बघूयात आता टाईप 2 हायपरसेन्सिटिव्हिटी रिॲक्शन, ज्याला आपण म्हणतो टाईप 2 ऑर सायटोटॉक्सिक हायपरसेन्सिटिव्हिटी रिॲक्शन. सो टाईप 2 हायपरसेन्सिटिव्हिटी रिॲक्शनमध्ये आपण मगाशी म्हटलं तसं इट मेनली इन्व्हॉल्व्स द अँटीबॉडी मेडिएटेड डिस्ट्रक्शन ऑफ द सेल. आता आपण जेव्हा ब्लड ट्रान्सफ्युजन रिॲक्शनचं एक्झाम्पल घेतो इथं आपण काय म्हणणार आहे, अँटीबॉडी मेडिएटेड डिस्ट्रक्शन ऑफ द फॉरेन RBC आपल्याला इथं बघायला मिळेल आणि त्याचं मेकॅनिझम आपल्याला बघायचं आहे. सो त्या मेकॅनिझममध्ये आपण काय म्हटलं होतं की ब्लड ट्रान्सफ्युजन रिॲक्शन्स 2 प्रकारचे असतात, इमिजिएट टाईप ऑफ ब्लड ट्रान्सफ्युजन रिॲक्शन अँड डिलेड टाईप ऑफ ब्लड ट्रान्सफ्युजन रिॲक्शन. आपण जो पहिला टाईप बघणार आहे तो कुठला आहे, तर मेकॅनिझम ऑफ ABO इनकम्पॅटिबल ब्लड ग्रुप ट्रान्सफ्युजन रिॲक्शन, ज्याला आपण काय म्हटलं आहे, आपण इथं म्हटलं आहे बघा, ब्लड ट्रान्सफ्युजन रिॲक्शन्स आर ऑफ 2 टाईप, ABO इनकम्पॅटिबल ब्लड ट्रान्सफ्युजन रिॲक्शन ज्या इमिजिएट टाईपच्या आहेत. अँड नाव वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट दिस पर्टिक्युलर टाईप, ABO इनकम्पॅटिबल ब्लड ट्रान्सफ्युजन रिॲक्शन और इमिजिएट टाईप ऑफ ब्लड ट्रान्सफ्युजन रिॲक्शन. त्याच्या आपल्याला मेकॅनिझम इन डिटेल बघायचं आहे. आता आपण काय म्हटलं की ह्युमन बॉडीमध्ये काय प्रेझेंट आहेत, तर ह्युमन बॉडी कंटेन्स द आयसोहीमअग्लुटिनिन्स अगेन्स्ट द इनकम्पॅटिबल ब्लड ग्रुप. इनकम्पॅटिबल ब्लड ग्रुप म्हणजे माझा ब्लड ग्रुप ए आहे, तुम्ही मला बी ब्लड ग्रुपचं ब्लड दिलं तर तो माझ्या ब्लडशी मॅच होणारा ग्रुप नाही आहे, त्याला आपण म्हणणार आहे इनकम्पॅटिबल ब्लड. सो ह्युमन बॉडी कंटेन्स आयसोहीमअग्लुटिनिन्स अगेन्स्ट द इनकम्पॅटिबल ब्लड ग्रुप अँटीजन.
दॅट इज अँटी ए अँड अँटी बी अँटीबॉडीज प्रेझेंट असतात. आता युजली ह्या ज्या अँटीबॉडीज आहेत ह्या कुठल्या क्लासच्या आहेत म्हणून सांगितलं आपण, दीज अँटीबॉडीज आर IgM क्लास ऑफ अँटीबॉडीज. सो आता जेव्हा काय होतं की वेन ABO इनकम्पॅटिबल ब्लड ग्रुप सेल एंटर इन द बॉडी, द अँटीबॉडीज प्रेझेंट इन द सिरम दॅट इज IgM क्लास ऑफ अँटीबॉडीज बाइंड विथ द अँटीजन प्रेझेंट ऑन द सर्फेस ऑफ द फॉरेन RBC. आता ब्लड ट्रान्सफ्युजन म्हणून तुम्ही काय केलं तर डोनरमध्ये काय केलं, आपण म्हणत डोनरने काय केलं आहे, त्याच्या RBCs म्हणजे त्याचं ब्लड डोनेट केलं आहे. ते ब्लड जेव्हा रेसिपियंटच्या बॉडीमध्ये जाईल, रेसिपियंट आणि डोनर यांचा ब्लड ग्रुप काय आहे, सेम नाही आहे, इनकम्पॅटिबल आहे. म्हणजे आपण म्हणूयात ब्लड ग्रुप वेगवेगळा आहे. त्यामुळे डोनरच्या ज्या RBCs आहेत त्याच्या सरफेसवरचं जे अँटीजन आहे त्याच्या अगेन्स्ट रेसिपियंटची इम्युन सिस्टीम काय करते, इम्युन रिस्पॉन्स तयार करते. आता इम्युन रिस्पॉन्स तयार करते म्हणजे काय करते, इट मेनली कंटेन्स, प्रोड्यूस म्हणत नाही आपण, तर आपण मगाशी बघितलं की ब्लड ग्रुप समजा माझा बी असेल तर दुसऱ्या ब्लड ग्रुपच्या दुसऱ्या अँटीजनच्या अगेन्स्ट आपण म्हणूयात की अँटीबॉडीज तयार असतात, ज्याला आपण आयसोहिमोग्लुटिनिन म्हटलं. मग आपण काय म्हणतो, वेन ABO इनकम्पॅटिबल ब्लड ग्रुप सेल enter in the body the antibodies present in the serum that is IgM class of antibodies binds with the antigen present on the foreign RBC and activate the complement system which leads to the lysis of foreign cell. आता काय काय होते बघा, आपण इथं काय म्हटलं, when the ABO incompatible blood cell enter in the recipient, त्या रेसिपियंटमध्ये ऑलरेडी काय प्रेझेंट आहे, ह्या अँटीजनच्या अगेन्स्ट, ह्या RBCsवरच्या अँटीजनच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज प्रेझेंट आहेत. ॲज सून ॲज द ब्लड एंटर इनसाइड द सिस्टीम दॅट अँटीबॉडीज बाइंड विथ द अँटीजन, आणि त्या RBCsच्या सरफेसवर आता काय तयार झालं आहे, अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स तयार झाला आहे. दिस अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स ॲक्टिवेट द कॉम्प्लिमेंट सिस्टीम. इथं परत एकदा लक्षात ठेवा की कॉम्प्लिमेंट सिस्टीमला ॲक्टिवेट करणारा जो सगळ्यात आपण म्हणत इफिशियंटली ॲक्टिवेट करणारा जो क्लास आहे अँटीबॉडीजचा, तो कुठला आहे, IgM क्लास ऑफ अँटीबॉडीज. ऑर इन अदर वर्ड्स IgM क्लास ऑफ अँटीबॉडीज व्हेरी स्ट्रॉंगली ॲक्टिवेट द कॉम्प्लिमेंट सिस्टीम. सिंगल क्लास और आपण म्हणूयात सिंगल अँटीबॉडी बिलॉंगिंग टू द IgM क्लास ऑफ अँटीबॉडी हॅविंग पोटेन्शियल टू ॲक्टिवेट द कॉम्प्लिमेंट सिस्टीम. काय आहे त्याच्याकडे, एकच जरी अँटीबॉडी असेल तरीसुद्धा ती काय करते आहे, कॉम्प्लिमेंट सिस्टीमला ॲक्टिवेट करते. आणि आपल्याला माहिती आहे की कॉम्प्लिमेंट सिस्टीम ॲक्टिवेट झाल्यावर काय होईल, ॲट द एंड ऑफ द कॉम्प्लिमेंट सिस्टीम ॲक्टिवेशन त्या सेलच्या सरफेसवर काय तयार होतो, मेम्ब्रेन अटॅक कॉम्प्लेक्स तयार होतो. आणि हा मेम्ब्रेन अटॅक कॉम्प्लेक्स काय करतो, इट लाईज ऑर डिस्ट्रॉय द RBC. याचबरोबर आपल्याला माहिती आहे की द डिफरंट कॉम्पोनंट्स ऑफ द कॉम्प्लिमेंट सिस्टीम दे ॲक्ट ॲज अ ऑप्सोनिन. काय म्हणून काम करतात, ऑप्सोनिन म्हणून काम करतात. त्यातल्या त्यात आपण काय म्हणतो की अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्समुळे कॉम्प्लिमेंट सिस्टीम ॲक्टिवेट झाली आहे, आणि कॉम्प्लिमेंट सिस्टीम ॲक्टिवेशनमध्ये जे कॉम्प्लिमेंट सिस्टीमचे जे कॉम्पोनंट आहेत त्याचे जे ब्रेकडाऊन प्रोडक्ट्स आहेत ते वेगवेगळे फंक्शन करतात. सो त्यातलंच आपण म्हणूयात C3b जे आहे, त्यातलं आपण म्हणूयात कोण आहे, C3b आहे, जे काय म्हणून काम करतं, C3b ॲक्ट ॲज अ ऑप्सोनिन. So when the complement system get activated, the different component of the complement system they activate the different cells of the immune system. त्यातला एक कॉम्पोनंट आहे तो म्हणजे C3b. तो C3b काय करतो, इट कोड्स द अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स. तयार झालेला हा जो अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स आहे, हा अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स आहे, त्याला कोट करायचं काम कोणी केलं आहे, ह्या C3bनं केलं आहे. अँड दिस C3b ॲक्ट ॲज अ ऑप्सोनिन. हा ऑप्सोनिन म्हणून काम करतो. आणि ह्याच C3bसाठी आपल्या इम्युन सिस्टीममधल्या ज्या कोण आहेत, फॅगोसायटिक सेल्स आहेत. काय कोण आहेत, फॅगोसायटिक सेल्स आहेत. ऑन देअर सरफेस दे एक्सप्रेस द रिसेप्टार फॉर द C3b कॉम्पोनंट ऑफ द कॉम्प्लिमेंट सिस्टीम. आपल्या ह्या ज्या फॅगोसायटिक सेल्स आहेत त्यांच्या सरफेसवर 2 रिसेप्टार आहे. इट एक्सप्रेस द रिसेप्टार फॉर द FC रिजन ऑफ द अँटीबॉडी ॲज वेल ॲज this phagocytic cell also express the receptor for the C3b component of the complement system.
आता ह्या फॅगोसायटिक सेलच्या सरफेसवर 2 रिसेप्टर आले. पहिला रिसेप्टर कोणासाठी आहे तर आपण म्हणूयात फर्स्ट रिसेप्टर आहे हा FC रिजन ऑफ अँटीबॉडीसाठी आणि दुसरा रिसेप्टर कशासाठी आहे तर C3b कॉम्पोनंट ऑफ द कॉम्प्लिमेंट सिस्टीमसाठी आहे. जेव्हा ह्या फॉरेन RBCs एकतर IgM क्लास ऑफ अँटीबॉडीजने कोट केल्या जातील किंवा C3bने जेव्हा कोट केल्या जातील, ह्या दोन्ही गोष्टी अँटीबॉडीज अँड C3b ॲक्ट ॲज अ ऑप्सोनिन अँड विथ द हेल्प ऑफ दिस ऑप्सोनिन फॅगोसायटिक सेल काय करतात ह्या फॉरेन अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्सला खूप इझिली आयडेंटिफाय करतात आणि त्याच्यामुळे काय होणार आहे सो दस बाइंडिंग ऑफ the IgM antibodies or anti-ABO antibodies with the foreign RBCs, it trigger the lysis of the foreign RBC. लायसिस कसं ट्रिगर झालं, पहिलं तर कॉम्प्लिमेंट सिस्टीमला ॲक्टिवेट केलं गेलं, दुसरं तर आपण म्हणूयात ह्या ज्या फॉरेन RBCs आहेत त्या सगळ्यांचं फॅगोसायटिक सेलनं काय केलं फॅगोसायटॉसिस केलं. आपल्याला माहिती आहे फॅगोसायटॉसिस झाल्यानंतरही काय होईल ह्या RBCsचं लायसिसच होणार आहे. त्यामुळे आपण म्हणूयात ह्या सगळ्या मेकॅनिझमने काय होणार आहे तर अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्समुळे आणि कुठं तयार झाला आहे हा अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स फॉरेन RBCsच्या सरफेसवर तयार झाला आहे. त्याच्यामुळे आपल्याला हे सगळे काय दिसतील ह्या रिॲक्शन्स ॲक्टिवेट झालेल्या दिसतील आणि ह्याचा रिझल्ट होतो काय तर फॉरेन RBCsचं लायसिस होतं. आपण काय म्हणतो बघा की टाईप 2 हायपर सेन्सिटिव्हिटीमध्ये मेनली होतं काय तर ड्यू टू द इनकम्पॅटिबल ब्लड ट्रान्सफ्युजन ज्या काही RBCs रेसिपियंटच्या बॉडीमध्ये आलेल्या असतात त्या RBCsचं काय होतं आहे तर त्या आलेल्या फॉरेन RBCsला जेव्हा IgM क्लासच्या अँटीबॉडीज येऊन बाइंड होतील त्या IgM क्लासच्या अँटीबॉडीज काय करतात तर एक तर बाय ॲक्टिवेटिंग द कॉम्प्लिमेंट सिस्टीम अँड सेकंड बाय ॲक्टिवेटिंग द ADCC दॅट इज अँटीबॉडी डिपेंडंट सायटोटॉक्झिक सेल. आपण मगाच्या मेकॅनिझममध्ये याचा उल्लेख करायचं विसरलो की आपण ह्या मेकॅनिझममध्ये म्हटलं की काय काय ॲक्टिवेट होतं बघा की जसं अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स तयार झाल्यामुळे आपण म्हणूयात फॉरेन कोण आहे ही टार्गेट सेल आहे म्हणजे RBC जी आली आहे त्याच्या अगेन्स्ट रेसिपियंटमधल्या अँटीबॉडीज जाऊन त्याला बाइंड होतील. हा अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स कोणाकोणाला ॲक्टिवेट करतो कॉम्प्लिमेंट सिस्टीमला ॲक्टिवेट करतो. कॉम्प्लिमेंट सिस्टीमच्या ऑप्सोनायझेशनमुळे फॅगोसायटिक सेलला ॲक्टिवेट करतो आणि त्याचबरोबर हा अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स आणखी कोणाला ॲक्टिवेट करतो इट ॲक्टिवेट द अँटीबॉडी डिपेंडंट सायटोटॉक्झिक सेल्स ज्याला आपण म्हणतोय ADCC अँटीबॉडी डिपेंडंट सायटोटॉक्झिक सेल्स. काय आहेत सायटोटॉक्झिक सेल्स आहेत सायटोटॉक्झिक T सेलसारखंच फंक्शन करतात बट दे आयडेंटिफाय द फॉरेन सेल विथ द हेल्प ऑफ अँटीबॉडीच्या मदतीने त्या फॉरेन सेलला किंवा पार्टिकलला आयडेंटिफाय करतात म्हणून त्यांना आपण म्हणतो अँटीबॉडी डिपेंडंट सायटोटॉक्झिक सेल किंवा अँटीबॉडी डिपेंडंट सेल मेडिएटेड सायटोटॉक्झिसिटी. आता ह्याच्यात होतं कसं की ऑल डीज ADCC सेल्स ज्याला आपण अँटीबॉडी डिपेंडंट सायटोटॉक्झिक सेल्स म्हणतो या सेलच्या सरफेसवर काय आहे हे जे तुम्हाला दिसतं आहे दीज आर द रिसेप्टर फॉर द FC रिजन ऑफ अँटीबॉडी. अँटीबॉडीजच्या FC रिजनसाठीचे काय आहेत हे रिसेप्टर आहे. जेव्हा अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स तयार होईल त्या अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्सचा जो FC रिजन आहे त्या FC रिजनसाठी काय आहे ह्या ADCCच्या सरफेसवर रिसेप्टर प्रेझेंट आहे. सो विथ द हेल्प ऑफ दिस रिसेप्टर अँटीबॉडी डिपेंडंट सायटोटॉक्झिक सेल आयडेंटिफाय द फॉरेन RBCs अँड इट कॉजेस द लायसिस ऑफ द सेल. म्हणजे प्रत्येक मेकॅनिझममध्ये आपण काय झालं म्हणतो बघा की आफ्टर द इनकम्पॅटिबल ब्लड ट्रान्सफ्युजन रिॲक्शन जे इनकम्पॅटिबल ब्लड आलेलं आहे त्या ब्लड किंवा त्या RBCsचं काय होतं आहे त्या ब्लडमधल्या ज्या RBCs आहेत त्याचं वेगवेगळ्या मेकॅनिझमने लायसिस होतं आहे. एकतर काय होणार आहे दॅट फॉरेन RBCs गेट डिस्ट्रॉयड ड्यू टू द ॲक्टिवेशन ऑफ द कॉम्प्लिमेंट सिस्टीम ज्याला आपण काय म्हटलं कॉम्प्लिमेंट मेडिएटेड लायसिस. पहिलं त्याचं काय झालं आपण म्हणूयात कॉम्प्लिमेंट मेडिएटेड लायसिस झालं. त्यानंतर कॉम्प्लिमेंट मेडिएटेड लायसिस बरोबरच काय ॲक्टिवेट झालं आहे तर ADCC ॲक्टिवेट झालं. त्याहीमुळे काय झालं तर त्या RBCsचं लायसिसच झालेलं आहे. लक्षात येते. आणि एवढ्या सगळ्या रिॲक्शननंतर
टाईप 2 हायपर सेन्सिटिव्हिटीमध्ये मेनली होतं काय की खूप लार्ज अमाऊंटमध्ये ज्या आलेल्या RBCs आहेत, ब्लड ट्रान्सफ्युजननंतर आलेल्या RBCs आहेत, त्या RBCचं डिस्ट्रक्शन होतं. कॉम्प्लिमेंट सिस्टीममुळे, अँटीबॉडी डिपेंडंट सायटोटॉक्सिक सेलमुळे आणि फॅगोसायटिक सेलमुळे खूप लार्ज अमाऊंटमध्ये काय होतं आहे तर आपण म्हणूयात RBCsचं लायसिस होतं आहे. अँड ऑल द क्लिनिकल मॅनिफेस्टेशन ऑफ द ABO incompatible blood transfusion reactions result from the massive intravascular hemolysis. ह्या सगळ्या टाईप 2 हायपर सेन्सिटिव्हिटीचे मॅनिफेस्टेशन्स आहेत ते कशामुळे आहेत तर आपण म्हणूयात की ब्लड वेसल्समध्ये खूप मॅसिव्ह अमाऊंटमध्ये RBCsचं काय होतं आहे लायसिस होतं ह्या वेगवेगळ्या मेकॅनिझमने, ज्यालाच आपण काय म्हणतो की इंट्रावॅस्क्युलर हिमोलायसिस. ब्लड वेसल्समध्ये लार्ज अमाऊंटमध्ये RBCsचं लायसिस होतं आहे. लक्षात येते. सो ऑल द क्लिनिकल मॅनिफेस्टेशन्स ऑफ ट्रान्सफ्युजन रिॲक्शन्स रिझल्ट फ्रॉम द मॅसिव्ह इंट्रावॅस्क्युलर हिमोलायसिस ऑफ द ट्रान्सफ्युज्ड ब्लड सेल बाय अँटीबॉडीज प्लस कॉम्प्लिमेंट. हे सगळं लायसिस कोणी केलं आहे अँटीबॉडीज प्लस कॉम्प्लिमेंटने. सो ह्याचे मॅनिफेस्टेशन्स काय, हा तर मेकॅनिझम झाला की RBCs आपण म्हणूयात ब्लड ट्रान्सफ्युजननंतर ज्या RBCs रेसिपियंटच्या ब्लडमध्ये आल्या त्यानंतर कोणते कोणते मेकॅनिझम ॲक्टिवेट झाले. पण हे मॅनिफेस्ट कसं होतं, आपल्याला कोणते साईन आणि सिम्पटम्स दिसतात. सो टिपिकली सिम्पटम इन्क्लूड्स द फीवर, चिल्स. कुठले कुठले सिम्पटम्स असतात तर फीवर, त्यानंतर चिल्स, थंडी वाजून येते एकदम सडनली, त्याच्यानंतर नॉशिया, क्लॉटिंग विदिन द ब्लड वेसल, पेन इन द लोअर बॅक and hemoglobinuria, increased level of bilirubin in the blood are the some symptoms or clinical manifestation or symptoms of the type 2 hypersensitivity. आता काय काय होतं यातल्या एक एक सिम्पटम्सचं रिझन बघूयात की आपण म्हणूयात फीवर आणि त्याच्यानंतर एवढ्या मॅसिव्ह अमाऊंटमध्ये जेव्हा RBCs रप्चर होतील त्यावेळी आपण म्हणूयात सर्क्युलेशनमध्ये काय होतं लार्ज अमाऊंटमध्ये हिमोग्लोबिन रिलीज झालेलं आहे. जे रिलीज झालेलं हिमोग्लोबिन आहे किंवा जे RBCs रप्चर झालेलं आहेत तो त्याच्यामुळं काय होणार आहे इंट्रावॅस्क्युलर क्लॉट होतो. ज्या ब्लड वेसल्स आहेत त्या काय होतील क्लॉट होतील. इंट्रावॅस्क्युलर आपण म्हणूयात की क्लॉट्स तयार होतील. त्यानंतर वी ऑब्झर्व द पेन इन द लोअर बॅक. पेन इन द लोअर बॅक एवढ्या लार्ज अमाऊंटमध्ये जेव्हा RBCचं डिस्ट्रक्शन होतं आहे तो जो डेब्रिस सगळा तयार होतो ब्लडमध्ये तो फिल्टर व्हायला कुठे जातो तर जे काही फिल्ट्रेशन काम करणारे ऑर्गन्स आहेत ज्यातला मेन ऑर्गन आपण म्हणूयात किडनी, आणि किडनी कुठं प्रेझेंट आहे लोअर बॅकमध्ये. सो वी ऑब्झर्व द पेन इन द लोअर बॅक कारण किडनीवर खूप लार्ज अमाऊंटमध्ये स्ट्रेस आला आहे कशाचा ह्या लाईज झालेल्या RBCsचा जो डेब्रिस आहे तो रिमूव्ह करण्याचा जो सगळा स्ट्रेस आहे किंवा लोड कोणावर आला आहे तर किडनीवर आला आहे आणि त्याच्यामुळे वी ऑब्झर्व द पेन इन द लोअर बॅक. देन किडनी काय करणार आहे की एवढ्या लार्ज अमाऊंटमध्ये जे काही हिमोलायसिस होणार आहे ते जे काही हिमोलायसिस होणार आहे त्या हिमोलायसिसमधलं जे हिमोग्लोबिन आहे त्या हिमोग्लोबिनला किडनी काय करते इट एक्सक्रीट दॅट एक्सेस हिमोग्लोबिन इन द युरिन. देअरफॉर वी ऑब्झर्व द प्रेझेन्स ऑफ हिमोग्लोबिन इन द युरिन अँड द कंडिशन इज नोन ॲज हिमोग्लोबिन्युरिया, दॅट इज प्रेझेन्स ऑफ हिमोग्लोबिन इन द युरिन. हे कशामुळे होतं आहे तर लार्ज अमाऊंटमध्ये ब्लड RBCs ज्या आहेत ब्लड ट्रान्सफ्युजननंतर ह्या RBCs रप्चर झाल्यामुळे खूप लार्ज अमाऊंटमध्ये हिमोग्लोबिन रिलीज होतं आणि एवढं लार्ज अमाऊंटमध्ये तयार झालेलं जे हिमोग्लोबिन आहे किडनी त्याला काय करतात वाया युरिन एक्सक्रीट करतात आणि त्यामुळे युरिनमध्ये जेव्हा हिमोग्लोबिन एक्सक्रीट होतं त्या कंडिशनला आपण म्हणतो हिमोग्लोबिन्युरिया. दॅट हिमोग्लोबिन इज फर्दर कन्वर्टेड इंटू अ बिलिरुबिन. आपल्याला माहिती आहे की हिमोग्लोबिन जे आहे ते कशात कन्वर्ट होतं बिलिरुबिनमध्ये कन्वर्ट होतं. सो हिमोग्लोबिन गेट कन्वर्टेड इंटू अ बिलिरुबिन आणि त्यामुळे आपल्या ब्लडमध्ये बिलिरुबिनचं कॉन्सन्ट्रेशनसुद्धा काय होतं इन्क्रीज होतं. सो वी ऑब्झर्व द इन्क्रीज्ड लेवल ऑफ बिलिरुबिन इन द ब्लड. लक्षात येते हे सगळे सिम्पटम्स कशामुळे होतात तर RBCsच्या लायसिसमुळे. हे जे बिलिरुबिन जेव्हा ब्लडमध्ये खूप जास्त प्रमाणात प्रेझेंट असतं तर सम टाईम इन केस ऑफ ABO इनकम्पॅटिबल ब्लड ट्रान्सफ्युजन रिॲक्शन आपण माइल्ड जॉन्डिसची कंडिशनसुद्धा बघू शकतो. माइल्ड जॉन्डिस म्हणजेच काय द प्रेझेन्स ऑफ बिलिरुबिन इन द ब्लड or when the bilirubin get deposited into the different body parts organs जेव्हा ते डिपॉझिट होतात त्या कंडिशनला आपण काय म्हणतो तर आपण त्याला जॉन्डिस म्हणतो. ही एक
एक कंडिशन आहे की जॉन्डिस हे एक सिम्पटम आहे की जे कुठल्याही रिझनमुळे होऊ शकतं. फक्त जॉन्डिस झाला असं आपण कधी म्हणतो जेव्हा बिलिरुबिन वेगवेगळ्या ऑर्गन्समध्ये वेगवेगळ्या बॉडी फ्लुइडमध्ये त्याचं कॉन्सन्ट्रेशन एकदम इन्क्रीज होईल, त्या कंडिशनला आपण जॉन्डिस म्हणतो. मग त्याचमुळे आपण काय म्हणतो, द क्लिनिकल मॅनिफेस्टेशन ऑफ ट्रान्सफ्युजन रिॲक्शन रिझल्ट फ्रॉम द मॅसिव्ह इंट्राव्हॅस्क्युलर हिमोलायसिस. आणि त्यातली मेन कुठले कुठले सिम्पटम्स आपण बघितले जे आपल्याला दिसतात ते म्हणजे तर फीवर, चिल, nausea, abdominal pain, then hemoglobin urea, increased level of bilirubin in the blood, and this increased level of bilirubin in the blood is very toxic. ते काय आहे, हाय जर लेवल त्याची खूप जास्त झाली तर ती टॉक्झिक असते. इट डॅमेज द ब्रेन अँड डिफरंट बॉडी पार्ट्स. सो ऑल दीज आर द क्लिनिकल symptoms or clinical manifestations of type 2 hypersensitivity reaction. आणि ह्या टाईप 2 हायपरसेन्सिटिव्हिटी रिॲक्शनची मग ट्रीटमेंट कशी केली जाते. सो प्रॉम्प्ट टर्मिनेशन ऑफ ट्रान्सफ्युजन अँड मेंटेनन्स ऑफ युरिन फ्लो विथ द डायुरेटिक इज द ओनली ट्रीटमेंट फॉर द ABO इनकम्पॅटिबल ब्लड ट्रान्सफ्युजन रिॲक्शन. आता कळतं आहे की ह्या सगळ्या रिॲक्शन्स कशामुळे होत आहेत, तर ABO इनकम्पॅटिबल ब्लड ग्रुपमुळे होत आहेत. त्यामुळे लगेच काय करायला हवं, ब्लड ट्रान्सफ्युजन रिॲक्शन थांबवल्या जातात आणि जे काही हिमोग्लोबिन जास्तीत आपल्या सिस्टीममध्ये किंवा आपण म्हणूयात इंट्राव्हेस्क्युलर स्पेसमध्ये जे काही RBCचा जो डेब्रिस आहे तो डेब्रिस रिमूव्ह करण्यासाठी काय केलं जातं, युजली युरिन फ्लो डायुरेटिक्स ड्रग देऊन की ज्याच्यामुळे जास्तीत जास्त युरिन तयार होईल आणि वाया युरिन ऑल दीज डेब्रिसेस आर एक्सक्रिटेड आउटसाइड द बॉडी. बिकॉज एक्सेस अमाऊंटमध्ये जर हिमोग्लोबिन बॉडीमध्ये तसंच राहिलं तर त्याचं कन्व्हर्जन बिलिरुबिनमध्ये होईल अँड हाय लेवल ऑफ बिलिरुबिन इज टॉक्झिक फॉर द ह्युमन बॉडी. सो प्रॉम्प्ट टर्मिनेशन ऑफ transfusion and maintenance of urine flow with the diuretic is the only treatment for the ABO incompatible blood transfusion reaction. इथं आपण काय बघितलं आज, फक्त टाईप 2 हायपरसेन्सिटिव्हिटी रिॲक्शन की ज्या कशामुळे होत आहेत किंवा ह्याचं एक्झाम्पल आपण बघितलं की डिलेड एक्झाम्पल काय बघितलं, ABO इनकम्पॅटिबल ब्लड ट्रान्सफ्युजन रिॲक्शन. ह्या रिॲक्शन होतात कधी, तर विदिन 1 to 2 hours आफ्टर द ट्रान्सफ्युजन. ब्लड ट्रान्सफ्युजन चालू केल्या इमिजिएटली आपल्याला ह्या रिॲक्शन्स दिसतात. त्यामुळे आपण काय म्हणतो, ABO इनकम्पॅटिबल ब्लड ट्रान्सफ्युजन रिॲक्शन इज अन एक्झाम्पल ऑफ इमिजिएट टाईप ऑफ टाईप 2 हायपर सेन्सिटिव्हिटी. इमिजिएटली ह्या रिॲक्शन्स दिसतात म्हणून त्याला इमिजिएट टाईप ऑफ टाईप 2 हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन असं म्हटलं जातं. इथंच आपण थांबूया.